गावात एक जुने मंदिर होते, ज्यामध्ये एका मोठ्या देवाची प्रतिष्ठापना केली होती. त्या मंदिराच्या भोवती घनदाट झाडी होती, त्यामुळे रात्री तिथे जाण्याची कुणाचीही हिंमत होत नसे. गावकऱ्यांमध्ये एक समज होती की अमावास्येच्या रात्री त्या मंदिरात काहीतरी विचित्र घडते. एकदा गावातल्या रामू नावाच्या धाडसी तरुणाने ठरवले की या समजुतीचा फोलपणा तो सिद्ध करणार. अमावास्येच्या रात्री रामू मंदिरात जायला निघाला. त्याच्या हातात एक नारळ आणि काही फुलं होती, कारण त्याला देवाला अभिषेक करायचा होता. गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं, पण रामू ऐकायला तयार नव्हता. रात्रीची वेळ होती, आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं, आणि वारा जोरात वाहत होता. रामू मंदिरात पोहोचला. मंदिराच्या आत अंधार होता, फक्त एक जुनी कंदील मंद उजेड देत होती. रामूने देवाला नमस्कार केला आणि नारळ फोडायला निघाला. जसेच त्याने नारळ फोडायला सुरुवात केली, तशी एक विचित्र आवाज ऐकू आला. तो आवाज मानवी नव्हता, तो काहीसा घोगरा आणि भीतीदायक होता. रामू थोडा घाबरला, पण त्याने धीर धरला. तो नारळ फोडताच अचानक मंदिरात एक वादळासारखा आवाज झाला आणि समोरचा दिवा विझला. रामूने मागे वळून पाहिलं तर त्याला एका कोपऱ्यात एक सावली दिसली. ती सावली हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली. रामूने जोरात ओरडून विचारलं, "तू कोण आहेस?" सावलीने उत्तर दिलं, "मी या मंदिराचा रक्षक आहे. हा नारळ देवासाठी अर्पण कर, नाहीतर तुला इथून जाऊ देणार नाही." रामूने घाबरून नारळ देवाच्या पायाशी ठेवला आणि प्रार्थना केली. त्याच क्षणी मंदिरातला दिवा परत पेटला आणि ती सावली गायब झाली. रामूने पटकन मंदिर सोडलं आणि गावात परतला. गावात आल्यावर त्याने सगळ्या गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हापासून गावकऱ्यांनी अमावास्येच्या रात्री मंदिरात जाणं बंद केलं आणि त्या दिवशी नारळ आणि फुलं मंदिराच्या बाहेरच ठेवायला सुरुवात केली.